संत गतीने खेळ करून रिकामे असते आपला तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर शिवा. एकाच चढाईत 2 गडी बाद केले तर 200 + 500 700 रुपयाचं बक्षीस आहे आपल्यासाठी. संधीचं सोनं करायचंय. 1-2 आणि यशस्वी चढाई. 2 गुणांची कमाई केली. 500 + 200 700 रुपयाची कमाई केली. मित्र परिवाराकडून जीपे केले जातील तर वैरेजी मयेकर यांच्याकडून रोख दिले जातील. चढार गेला तो 99 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती मसोबाच्या अंगणात. छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी चढाई. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रतिउत्तर वैभव मांडवकर. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शेकाडीच्या अंगणात. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते आणि पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. सुपर रेड. खेळाडू लॉबीतून आतमध्ये येऊ शकतो, बाहेरून नाही. लॉबीत होता त्यामुळे सुपर रेड झाले. ती वैभवची 3 गुणांनी आपला गुणफलक वाढवलाय. चढावर गेलाय तो 44 नंबरची जर्सी परिधान केलेला स्वतः कर्णधार साहिब. बरोबर मारण्याचा प्रयत्न आणि सुपर रेड. बोनस +2 गुणांची कमाई केली साहिबनी सुद्धा. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळतोय. 7-5 7 गुण आहेत ते शेकाडी आणि 5 गुण आहेत. 8-5. सामना आत्ता सुरू झालाय परंतु सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्प्रे द्यायचा स्प्रे. चालू सामना संपल्यानंतर लगेच होणारा सामना श्री गणेश क्रीडा मंडळ अ विरुद्ध जय भवानी भट्टीचा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळते दोन्ही संघांकडून. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो अमोल मोरकर स्वतः कर्णधार मसोबा संघाचा. एक आधारस्तंभ, एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न परंतु स्वतः बाद होतोय. थोडासा पायात इंजर्ड आहे आणि त्याच पायाला पकड झाले. चढत गेला तो साहिम. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. रिकामे असता आपला तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर विजय गायकवाड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शेकाडीच्या अंगणात. पाहूया 6-1 असं समीकरण. बोनस गुण ऑन आहे. आणि सुंदर पकड पाहायला मिळतोय. वाटच बघत होता खेळाडू डिपेंडर की बोनसला पाय कधी टाकतं आणि कधी मी उचलतोय. गुण मिळालाय तो शेकाडी संघाला. प्रत्युत्तर 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. सुपर टॅकलची संधी आहे. लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा होतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. टाइम ऑफ घेतलाय तो मसोबा संघाने. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना श्री गणेश क्रीडा मंडळ
विरुद्ध जय भवानी भट्टीचा माळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपल्या गणेशासह मैदान बाहेर हजर ठेवायचं आहे. निखिल खडके यांचं सुद्धा क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. चढवर गेलाय तो 99 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि त्यात यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. सुंदर पकड पाहायला मिळते. शिवाला बाद करण्यात यशस्वी होतोय. शिवा चाफेकर यांना पकड केल्याबद्दल शेकाडी संघाला उपाधी काकू यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. चढत जातोय तो विजय. विजयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आणि सुंदर पकड पाहायला मिळते. विजयला बाद करण्यात यशस्वी होतोय साहिम आणि त्याच्या साथीदारांकडून. चढत जातोय तो शेकाळी संघाचा खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. विजयला आतापर्यंत आपल्या चढाईत काही यश मिळत नाही आहे. आमच्या मंडळाला साधना निखिल खडके यांच्याकडून 500 रुपयाची देणगी उपलब्ध झाले. मंडळ त्याचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. प्रसाद साखरे. प्रसादच्या समोर आहे तो 7चा डिफेन्स. सुंदर चढाई पाहायला मिळते परंतु तितकंच चांगलं डिफेन्स सुद्धा पाहायला मिळतोय. 1 गुणाची कमाई केली सुंदर डिफेन्सच्या जोरावर शेकाडी संघाने. आतापर्यंत सुंदर डिफेन्सचं काम पाहायला मिळतंय शेकाडी संघाकडून. त्यांना प्रत्युत्तर स्वतः कर्णधार साहिम. 5 विरुद्ध 1 संत गतीने खेळ करतोय. सुंदर चढाई घडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी चढाई होते. गुण मिळतोय तो शेकाडी संघाला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अमोल. स्वतः कर्णधार स्वतः आधास्तंभ यशस्वी चढाई करतोय. 1 गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी अमोल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शेकाडी संघाचा खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय की क्रिकेटमध्ये वडील आणि मुलगा खेळताना दिसतो क्रिकेट. परंतु कबड्डी खेळताना आपण पाहतोय अमोल मुरकर आणि त्यांचा मुलगा या संघात खेळताना दिसतोय आपल्याला. संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अमोल. मागच्या चढाईत 1 गुणाची कमाई केली होती असा खेळाडू परंतु आता मात्र संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा साहिम. संत गतीने खेळ करतोय. दीपाताई एलवे यांचं आगमन होतंय. विनंती करतोय सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. दीपाताई एलवे यांचं आगमन झालंय. मी त्यांचं श्री गणेश क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुण आपल्या सर्वांच्या समोर
18 गुण आहेत ते शेकाडी आणि म्हसोबा 6 गुण, 12 गुणाची आघाडी शेकाडी संघाकडे आहे. याची म्हसोबा संघाने नोंद घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो विजय. चला सामना विश्रांतीनंतर चालू झालाय. मी विनंती करतोय पुढील 2 संघांसाठी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगेल तो जय भवानी भट्टीचा माळ विरुद्ध श्री गणेश क्रीडा मंडळ अ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण गणवेशासह मैदानाबाहेर हजर राहायचं आहे. चढार गेलाय तो विजय. संत गतीने खेळ करून रिकामे असता आपला मुद्दा दाखल. त्याला प्रत्युत्तर 77 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. त्याचप्रमाणे आमचे क्रीडा नगरीमध्ये प्रमोददादा गोरेगावकर यांचं सुद्धा आगमन झालंय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. प्रमोददादा गोरेगावकर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. रिकामे असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर वैभव ज्यांनी एक सुपर रेड केली होती असा हा खेळाडू. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस गुण ऑन आहे आणि पुन्हा एकदा यशस्वी चढाई. पुन्हा एकदा यशस्वी चढाई पाहायला मिळते. किती गुण मिळतात? 1 2 सुपर रेड 3 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. वैभव याच्या दुसरी सुपर रेड या सामन्यामध्ये पाहायला मिळते. चढाईवर जातोय तो शेकाडी संघाचा कर्णधार आणि सुंदर पकड अमोल मोरकर आणि त्यांच्या साथीदाराकडून. सुंदर चौडा पकड अमोल कडून पाहायला मिळाली. गुण मिळतोय तो म्हसोबा संघाला. आता मात्र कमबॅक करताना दिसतोय म्हसोबा संघ. चढाईवर गेला तो विजय. 2 विरुद्ध 1 सुपर टॅकलची संधी आहे शेकाडी संघाकडे. पाहूया. हात लांब करून गडी मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. सामना रंगतदार होणार यात काही शंका नाही. पाहूया. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते आणि आता मात्र 1 गुणाची कमाई केली. थोडीशी घाई. आता मात्र वडील नाराज होतील आपल्या मुलावर कारण का थोडीशी घाई पाहायला मिळाली. त्यांना प्रत्युत्तर विजय. सुपर टॅकलची पुन्हा संधी आहे शेकाडी संघाकडे. पाहूया. 3 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर असा खेळ पाहायला मिळतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय विजय परंतु यश काय अजून मिळत नाही आहे. संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शेकाडी संघाचा खेळाडू. संत गतीने खेळ करतोय. 6 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अमोल डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढार केलाय. सुपर टॅकलची संधी आहे. पाहूया. आणि आता मात्र सुपर टॅकल थोडासा बॅलन्स गमावलाय आणि त्याचा परिणाम बाद व्हावा लागलाय त्या अमोलला. थोडासा बॅलन्स गमावल्यामुळे बाद. अमोल सुपर टॅकलचे 2 गुण मिळाले ते शेकाडी संघाला.
सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जात होतो. 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. आता मात्र वडील आणि मुलगा संघा बाहेर आहेत, त्यामुळे विजयला काहीतरी जादू करावी लागेल. आणि सुंदर पकड. वैभव पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. सुंदर खेळ वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टाइम ऑफ घेतलाय तो मसोबा संघाने. सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. गुणफलक पाहायला मिळतोय. शिवा चापेकर यांच्यासाठी पुन्हा एकदा ऑफर आहे. आपण एका चढाईत 3 गडी बाद केले तर मयूर मित्र मंडळ यांच्याकडून आपल्याला 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 700 रुपये ऑलरेडी झालेत. अजून 200 रुपयाची कमाई करण्याची संधी आहे. चढत जातोय तो विजय. सुपर टॅकलची पुन्हा एकदा संधी आहे आणि विजय आता मात्र आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर 8 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7-1 अशी लढत पाहूया. आणि सुंदर पकड पुन्हा एकदा अमोल आणि त्याचा साथीदार आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. प्रत्युत्तर विजय 1 विरुद्ध 1. आणि अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो शेकाडी हा संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. गुणफलक आता मात्र 16-21 आपल्याला पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत. गुणफलक 16-21. 16 गुण मसोबा, 21 गुण शेकाडी. 6 गुणाची आघाडी आतापर्यंत शेकाडी संघाकडे आहे. सुंदर खेळ आतापर्यंत मध्यंतरानंतर पाहायला गेलो तर सुंदर खेळ केलाय तो मसोबा संघाने. शिवराज चापेकर आपल्यासाठी संधी आहे. आपण जर का सुपर रेड केली तर मयूर मित्र मंडळ यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चढार जातो तो विजय. विजयला मागच्या चढाईत सूर गवसलाय. पाहूया संधीच आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शेकाडी संघाचा खेळाडू. पाहूया. आणि पुन्हा एकदा सुंदर पाहायला मिळते मसोबा संघाकडून. सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. मध्यंतरानंतर कमबॅक केलंय. ऑफिशियल टाइम ऑफ घेतलाय. थोडासा इंजुर्ड झालाय वैभव. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना श्री गणेश क्रीडा मंडळ अ विरुद्ध जय भवानी भट्टीचा माळ. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण गणवेशासह मैदानाबाहेर हजर राहायचंय. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाला ऋषिकुमार मोहित यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य असतो. गणेशाईच्या स्पर्धा असून दे नाही तर अजून काय, पण गणेशाईसाठी वेळोवेळी सपोर्ट असतो. तो ऋषिकुमार मोहित यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी गेले. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. सुंदर खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आतापर्यंत सुंदर खेळ केलाय आणि गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर. अजूनही कोणता संघ विजय होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल, कारण का फक्त 4 गुणांची आघाडी शेकाडी संघाकडे आहे. चढार केलाय तो विजय. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती.
सामना संपायला शेवटची 3 मिनिटं जाहीर केलेत. पाहूया 3 मिनिटात 4 गुणाची आघाडी फेडावी लागेल मसोबा संघाला, तर ती आघाडी कायम ठेवावी लागेल ती शेकाडी संघाला. परंतु विजय रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर साहिम स्वतः कर्णधार संत गतीने खेळ करतोय. साहिमला माहिती आहे की आपल्याजवळ आघाडी आहे आणि आघाडीची जर का आपल्याला राखायची असेल तर आपल्याला संयम ठेवावा लागेल आणि तसाच खेळ पाहायला मिळतोय शेकाडी संघाकडून. संत गतीने खेळ करतो. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर वैभव एमटी रेड करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढावर गेलाय. 6 विरुद्ध सामना संपाला शेवटची 2 मिनिटे. डू ऑर डाय ची चढाई. कडी मारल्याचा दावा करतोय आणि यशस्वी चढाई करतोय. प्रसादला बाद करण्यात यशस्वी होतोय. टाइम ऑफ घेतलाय तो शेकाडी संघाने. सुंदर खेळ पाहायला मिळतोय. आता मात्र दोन्ही संघांचे कसरत पाहायला मिळते. प्रमोद दादा गोरेगावकर आपण यायचं व्यासपीठावर. आपले मित्र आपली आतुरतेने वाट पाहत आहेत बघा. आपल्यासाठी थांबलेत. चढत जातोय तो विजय. विजय डू ऑर डायची चढाई आहे आणि यशस्वी चढाई. 2 गुणांची कमाई केली. सामना नक्कीच रंगतदार होणार यात काही शंका नाही. चढत जातोय तो साहिम. संत गतीने खेळ करतोय तो साहिम. खरोखर सामना रंगतदार अवस्थेत आहे. सामना संपाला शेवटचा मिनिट जाहीर पंचानी. चढत जातोय तो विजय. सुपर डुपर रेड करावी लागेल या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर. आणि 1 गुणाची कमाई करून आपल्या तंबूत दाखल होतोय. त्यांना प्रत्युत्तर शेकाडी संघाचा खेळाडू. पाहूया निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे. जर का निदान रेषा पार करण्यात यशस्वी झाला तर मात्र मसोबा संघाला नंतरची रेड. पाहूया आणि आता मात्र सुंदर. पाहूया काय निर्णय येतोय. पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. तीन गुणांची कमाई. नक्कीच लाईन पार केली होती आणि सुंदर चढाई